नमस्कार. इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण या व्हिडिओमध्ये युनिट 4मधील राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय हे आपण अभ्यासणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय एकात्मता याविषयीची थोडीफार संकल्पना अभ्यासून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये राष्ट्र, राष्ट्रवाद आणि राज्य या संकल्पनासुद्धा बघण्याचा प्रयत्न केला. तर राष्ट्रीय एकात्मतेची भावना म्हणजेच देशाची एकसमान ओळख निर्माण करण्यासाठी विविध घटकांमध्ये सलोखा आणि सामंजस्य निर्माण करणे म्हणजेच राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण करणे. आता आपल्याला माहीत आहे की विविध घटकांमध्ये संवाद साधून सलोखा निर्माण करणे. राष्ट्रीय एकात्मतेसाठी काय आवश्यक आहे तर विविध घटकांमध्ये संवाद साधून सलोखा निर्माण करणे. आता आपल्याला माहीत आहे की आपल्या भारत देशात अनेक बाबतीत विविधता आहे. आपल्या भारत देशात सामाजिक, सांस्कृतिक, प्रादेशिक, धार्मिक, भाषिक व आर्थिक स्वरूपाची विविधता आहे. आणि अशी विविधता असली तरीसुद्धा आपण एक आहोत अशी ओळख निर्माण करणे म्हणजेच काय होते त्यालाच म्हटलं जाते राष्ट्रवाद म्हटलं जाते. जसं आपल्याला माहीत आहे की आपण धार्मिक आधारावर वेगवेगळे आहोत, सामाजिक आधारावर आपल्यात भिन्नता आहे, सांस्कृतिक आधारावर भिन्नता आहे, भाषेची सुद्धा भिन्नता आहे आणि आर्थिक स्वरूपातसुद्धा भिन्नता असली तरी आपण सगळे एका भारत या देशाचे नागरिक आहोत. ही आपली एक काय राष्ट्रीय ओळख आहे आणि या ओळखीलाच काय म्हटलं जाते राष्ट्रवाद म्हटलं जाते. आणि ही ओळख होण्यासाठीच राष्ट्रीय एकात्मतेचा पुरस्कार करणेसुद्धा अतिशय आवश्यक आहे. आपल्यातील एकमेकातील भेदभाव, मग तो वर्णाविषयी भेदभाव असो, धर्माविषयी भेदभाव असो, भाषेविषयी भेदभाव असो की जातीविषयी भेदभाव असो, ह्या भेदभावापलीकडे जाऊन आपण एक आहोत, आपण सगळे भाऊ आणि बंधू आहोत, बंधू आणि भगिनी आहोत, अशा प्रकारचा विश्वास निर्माण करणं म्हणजेच काय आहे तर एकात्मतेची भावना जोपासणं असं आहे. तर या ठिकाणी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जे भारताचे माजी उपराष्ट्रपतीसुद्धा होते आणि त्यांचा दिवस हा शिक्षक दिन म्हणून सुद्धा साजरा केला जाते. तर यांच्या मते राष्ट्रीय एकात्मता म्हणजेच ही विटा अथवा सिमेंट निर्माण राष्ट्रीय एकात्मता ही विटा अथवा सिमेंटने निर्माण करता येत नाही, तसेच ती छन्नी व हातोड्यांनी निर्माण करता येत नाही, तर ती शांतपणे लोकांच्या मनात आणि हृदयात निर्माण करावी लागते. तर तुमच्या लक्षात येत असेल की राष्ट्रीय एकात्मता ही कृत्रिम प्रमाणे कधीही निर्माण करता येत नाही, कृत्रिम पद्धतीने ती निर्माण करता येत नाही, तर ती शांतपणे लोकांच्या मनात आणि हृदयात निर्माण करावी लागते, असं कोणाचं मत आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. राष्ट्रीय एकात्मता ही लोकांमधील ओळख पुसून टाकत नाही, तर ती एकसंघ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. समाजातील आपण सगळे एक आहोत ही ओळख निर्माण करण्याचं काम कोण करत असतात तर राष्ट्रवाद करत असतात. अशा प्रकारे राष्ट्रवाद ही समाजाला एकसंघ निर्माण करण्याचं काम करतात. समाजातील जेव्हा आपण असे म्हणतो की मी भारतीय आहे, तेव्हा आपण आपली राष्ट्रीय ओळख देत असतो की आपण कोणत्या देशाचे नागरिक आहोत, भारत देशाचे नागरिक आहोत. त्यामध्ये आपण असा विचार करत नाही की मी भारत देशातील मराठी भाषिक नागरिक आहो, मी तामिळ भाषिक नागरिक आहो, पंजाबी भाषिक नागरिक आहो, हिंदू भाषिक नागरिक आहो की शीख भाषिक नागरिक आहो की मुसलमान, अशी या आपल्या दुय्यम ओळखी ह्या कशा असल्या जाते पुसून टाकल्या जाते. भारत या देशाचा विचार केला तर आपण कशा भारत या देशाचे एक सगळे नागरिक आहोत. त्यामध्ये मग भाषेला, राज्याला, धर्माला कोणत्याही प्रकारचं स्थान नाही. तर अशा प्रकारे अमेरिकेत सामाजिक आणि राजकीय ओळखेला कोशिंबिरीचा वाडगा असं सुद्धा म्हटलं जाते. आता हे कोशिंबिरीचा वाडगा म्हणजे काय हे आपल्याला समोर लक्षातच येईल. या कोशिंबिरीचा वाडगा यातूनच तेथील प्रादेशिक, वांशिक, भाषिक, धार्मिक विविधता मान्य करण्याबरोबरच त्याचबरोबर त्यात एकीची भावना जतन, दूर आणि बळकटसुद्धा करता येते. यामध्ये प्रादेशिक, वांशिक, भाषिक, धार्मिक विविधता राष्ट्र मान्य करते, परंतु त्याचबरोबर एकीची भावना जतन, दूर आणि बळकटसुद्धा करते. तर अशा प्रकारे राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तर सॅलड बाउल किंवा कोथिंबीरीचा बडगा या संकल्पना कशासाठी वापरलेल्या आहे हे आपल्याला या चौकोनामध्ये आपल्याला दिसून येईल.
त्यात असं म्हटलं आहे की अमेरिकी समाजाचे वर्णन करण्यासाठी मेल्टिंग पॉट ही संकल्पना वापरल्या जाते. याचा मूळ अर्थ काय होते की संपूर्ण राष्ट्र एका घड्यासारखे आहे. अमेरिकेत प्रवेश करणारा व्यक्ती हा या घड्यामध्ये समाविष्ट होतो आणि समाविष्ट झाल्याने कालांतराने तो अमेरिकेची व्यवस्था आणि तेथील समाज यांच्याशी काय होतो, एकरूप होतो. प्रत्येक व्यक्तीची सांस्कृतिक ओळख ही वेगळी आहे. तो इटालियन आहे, फ्रेंच आहे, जर्मन आहे, आफ्रिकन आहे किंवा आशियाई आहे. ही ओळख त्यात विरघळून जाते आणि एक अमेरिकेची नवीन संस्कृती तयार होते. त्यालाच काय म्हटलं आहे, मेल्टिंग पॉट. त्यानंतर सलाद बाउल ही संकल्पना मात्र सांस्कृतिक एकत्रीकरणाला न मानता असे मानते की प्रत्येकाची वेगळी संस्कृती जणू कोथिंबिरीच्या वेगळ्या घटकासारखी आहे. जशी कोथिंबिरीला वेगळी चव देतात, परंतु स्वतःचं जे वेगळं अस्तित्व जपतात त्यालाच काय म्हटलं आहे, कोथिंबिरीचा वाडगा. म्हणजे कोथिंबिरीतील घटकाची चव जरी वेगळी असली तरी त्यांचं प्रत्येकाचं कसं आहे, स्वतंत्र असं अस्तित्व आहे. कोथिंबिरीतील प्रत्येक घटकाची चव वेगवेगळी आहे आणि त्यांचं प्रत्येकाचं अस्तित्व कसं आहे, वेगवेगळं आहे. राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित काही मूल्यसुद्धा आहेत, ती आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित मूल्य काय आहे, समान नागरिकत्व. प्रत्येकाला नागरिकत्व मिळालेलं आहे, समान स्वरूपात मिळालेलं आहे. त्याचबरोबर विविधतेतील एकता. आपल्या देशात आपल्याला माहीत आहे की अनेक बाबतीत विविधता आहे, परंतु या विविधतेतून सुद्धा काय, एकता आहे. राष्ट्रप्रती निष्ठा, राष्ट्रप्रती प्रेम, राष्ट्रप्रती निष्ठा हे सुद्धा राष्ट्रीय एकात्मतेचा अतिशय महत्त्वाचा अर्थ आहे. त्यानंतर भिन्न समुदायाबद्दल बंधुत्वाची भावना. जरी व्यक्ती हा भिन्न समुदायाचा असला, भिन्न प्रदेशातला असला तरी तो काय, आपला भाऊ आहे, आपली बहीण आहे, अशीच भावना आपल्यामध्ये निर्माण असणं हे सुद्धा राष्ट्रीय एकात्मतेचे अतिशय महत्त्वाचं मूल्य आहे. त्यानंतर धर्मनिरपेक्षता. आपल्याला माहीत आहे की आपला देश हा कसा आहे, धर्मनिरपेक्ष देश आहे, सेक्युलर देश आहे आणि धर्मनिरपेक्षताच हे भारतीय देशाचं काय एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि या धर्मनिरपेक्ष तत्वामुळेच आपली राष्ट्रीय एकात्मता ही कशी आहे, अबाधित राहिलेली आहे. त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. प्रत्येकाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय मिळवून देणं हेच राष्ट्रीय एकात्मतेचं काय महत्त्वाचं तत्त्व आहे. घटनेच्या उद्देशपत्रिकेतसुद्धा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय या संकल्पनेचाच पुरस्कार केलेला आपल्याला दिसून येते. त्यानंतर समानता. प्रत्येक नागरिक कसा आहे, समान आहे. मग तो स्त्री असो, पुरुष असो, गरीब असो, श्रीमंत असो, काळा असो, गोरा असो, अशा प्रकारची कोणत्याही प्रकारे व्यक्तीमध्ये भिन्नता केल्या जाणार नाही. तर प्रत्येक व्यक्ती कसा राहील, समान राहील. तर अशा प्रकारे आपण राष्ट्रीय एकात्मतेची मूल्यसुद्धा या ठिकाणी बघितलेली आहे. आणि ही सगळी मूल्य राष्ट्र उभारणीच्या कार्यात काय करतात, महत्त्वाचा भूमिका बजावतात आणि राष्ट्रीय उभारणीसाठीच अशा मूल्यांची काय असते, गरज असते. जशी एखादी इमारत उभारण्यासाठी त्याचा पाया मजबूत असणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे राष्ट्र उभारणीसाठी सुद्धा या विविध मूल्यांची संकल्पना असणे अतिशय आवश्यक आहे. हे मूल्य असणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे समाजात शांतता आणि सलोखा राहतो, समाजाचं स्थैर्य अबाधित राहते आणि आर्थिक प्रगतीस प्रोत्साहनसुद्धा मिळते आणि देश अंतर्गत आणि परकीय आक्रमणापासून सुद्धा कसा असतो, सुरक्षित असतो. तर अशा प्रकारे या युनिटमध्ये आपण राष्ट्रीय एकात्मते संदर्भाची संकल्पना आपण या ठिकाणी बघितलेली आहे. राष्ट्रीय एकात्मतेसाठी कोणती प्रकारची समान मूल्य आवश्यक आहे हे सुद्धा आपण बघितले आहे. आता पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला युनिट 4मधलंच राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या प्रक्रियेमध्ये राज्य कशा प्रकारची भूमिका अवलंबतो हे सुद्धा पाहायचे आहे आणि भारत हा एक राष्ट्र आहे ही संकल्पनासुद्धा आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासाची आहे. तर अशा प्रकारे आपण राष्ट्रीय एकात्मता ही संकल्पना या व्हिडिओमध्ये अभ्यासली आहे. धन्यवाद.